तर पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणात कठोर कारवाई व्हावी असे आदेश पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी दिले आहेत। पुणे अपघात प्रकरणाची आयुक्तांकडून सविस्तर माहिती घेतली असंही ते म्हणतात। पुण्यातल्या अनधिकृत पब विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले। पुण्यातल्या अपघातानंतर अजित पवार पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले। अजित पवारांच्या माध्यमांसमोर न येण्याबाबत सोशल मीडियात चर्चा सुरू होत्या, ज्यावरही अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। मला मीडियासमोर यायला जास्त आवडत नाही असं अजित पवार म्हणतात। या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो। माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं। ही घटना अतिशय गंभीर आहे। ह्या अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कामा नये। ह्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आहे आणि ह्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडकमधली ॲक्शन झाली गेली पाहिजे। ह्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय आणि मी पण स्वतः पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून म्हणजे ही घटना घडलेली माझ्या कानावर आली तेव्हापासून माझं पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे। तो बार चालवत असताना 18 वर्षाच्या आतल्या मुलाला दारू द्यायची नाही हा तर नियम आहे। ते इथं दारू दिली गेलेली हे सिद्ध झालेलं आहे। कशाला आता मला पंचनामा करायला लावतो? जे काही हे का कुणावरही आकस बुद्धीनं काही कारवाई होणार नाही, पण जे कोणी दोषी असतील ते किती मोठे असले, किती श्रीमंत असले, किती श्रीमंताच्या बापाचं पोरगा असलं तरी तिथं जी काही रीतसर असेल ॲक्शन, कायदा हा श्रीमंतालाही सारखा, मध्यमवर्गीयाला सारखा, गरिबालाही सारखा, नियम सगळ्याला सारखे, त्याच पद्धतीनं ही कारवाई होणार आहे आणि ही कारवाई चाललेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।